लोकशाही असल्यानं प्रत्येकच राजकीय पक्षाला तिकिटावर दावा करण्याचा अधिकार आहे। मात्र हे करताना कुणाच्या विरोधात बोलत असू तर सभ्य भाषेचा वापर करायला हवा। भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनादरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संदर्भात करण्यात आलेला एकेरी भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नाही। महायुतीत तेढ निर्माण होईल असा प्रयत्न कोणीही करू नये असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष जाकी रावलानी यांनी दिला। 2 दिवसापूर्वी भंडारा लोकसभेची जागा भाजपला मिळावी म्हणून मागणी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। हे करताना भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद बांते आणि काही नेत्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याविषयी एकेरी शब्दाने बोलून त्यांचा अपमान केला। या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज युवा सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। लोकशाहीत तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही प्रयत्न करा, त्याला मुळीच आमचा विरोध नाही। मात्र ही मागणी करताना दुसऱ्याच्या बाबतीत वक्तव्य करताना शब्दाचा वापर काळजीपूर्वक आणि जपून केला जावा हे महत्त्वाचं। भाजपच्या तालुकाध्यक्ष आणि एका नेत्याकडून आमदारांबद्दल केलेले वक्तव्य संतापजनक आहे। भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकेरी भाषेचा वापर शोभत नाही। निर्माण होण्याची शक्यता असेल तर याची काळजी पक्षातील वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे असेही रावलांनी म्हणाले। केवळ 1-2 व्यक्तींमुळे जर युतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर याची काळजी पक्षातील वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे असेही रावलांनी म्हणाले। एकेरी आणि अशा असभ्य भाषेचा वापर आम्हालाही करता येतो, मात्र एकमेकांच्या सोबतीने लढताना शब्द आणि भाषेवर नियंत्रण ठेवले जावे एवढीच अपेक्षा आहे। आम्हीही 2019 मध्ये ताकदीने अपक्ष लढून विजय खेचून आणला। तुम्हाला विश्वास असेल तर तुम्हीही तुमच्या उमेदवाराला मैदानात उतरवून तुमची मागणी खरी कर आहे हे सिद्ध करून दाखवा। याला आमचा मुळीच विरोध नाही, परंतु आमच्या नेत्यावर एकेरी भाषेत बोलून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असेल तर कदापिही खपवून घेतलं जाणार नाही असेही रावलानी म्हणाले। भंडारा विधानसभेत हा प्रयत्न झाल्यास संपूर्ण लोकसभेचा युवा सेना प्रमुख म्हणून गोंदिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत तेथे अशी भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असेही रावलानी म्हणाले। पत्रकार परिषदेला शहर प्रमुख मनोज साकुरे, शुभम साकुरे, शैलेंद्र श्रीवास्तव, कृष्णा ठौकर श्रीवास्तव, किशोर नेवारे, दीपक श्रीवास्तव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। देखिए, आज की प्रेस कॉन्फ्रेंस इस सिलसिले में थी कि जैसे कल समाज माध्यम के कुछ वीडियोस हमने देखे जिसमें बीजेपी के कुछ तालुका प्रमुख है विनोद बांते, प्रशांत खोबरागड़े और कुछ लोग थे जिन्होंने प्रदर्शन किया अपने पार्टी के लिए टिकट मांगने के लिए। हमारा ये कहना है कि टिकट मांगना हर पक्ष का अपना अपना अधिकार है, उनके पदाधिकारियों ने टिकट मांगना चाहिए, हमारा उस पर कोई आक्षेप नहीं है। किंतु ये करते समय उसमें विनोद बांते, कैलाश तांडेकर, इनकी जो लैंग्वेज थी हमारे आमदार साहब हमारे नेता के बद्दल एकेरी उल्लेख किए। हमारा इसको पूर्ण विरोध है कि तुम टिकट मांगो, सबका संवैधानिक अधिकार है, आप सब कर सकते हैं, किंतु अगर हमारे नेता के प्रति तुम लोग इस तरीके की टिप्पणी करोगे और एकेरी शब्दों का उल्लेख करोगे तो ऐसा शब्दों में उल्लेख हमको भी करना आता है। हम नहीं चाहते यूपी में कोई प्रॉब्लम हो, इसीलिए हम ऐसे शब्दों से बच रहे हैं। दूसरा, अगर आप कहते हैं कि हमारे आमदार के खिलाफ आप लोग उम्मीदवार उतारेंगे, अपक्ष उतारेंगे, जो भी उतारेंगे, तो मैं उनको सिर्फ यही याद दिलाना चाहता हूं कि मैं भंडारा गोंदिया का लोकसभा अध्यक्ष युवा सेना का होने के नाते जिम्मेदारी से बोल रहा हूं कि अगर आपने ऐसा कुछ किया या ऐसा करने की हमको धमकी दी या इस तरीके का आप प्रयोग करेंगे तो हम ये सभी 6 सीटों पे जहां जहां आपका उम्मीदवार है वहां वहां हम लोग हमारा भी उम्मीदवार उतार सकते हैं। आपको हम लोग इसका जवाब आपके तरीके से ज्यादा अच्छे तरीके से देना जानते हैं। कृपया हमारे संयम के साथ खिलवाड़ ना करें। पक्ष श्रेष्ठियों ने जो निर्णय लिया है एक तो उसका मान रखें, या फिर यह भी कहना चाहूंगा कि अगर किसी बड़े नेताओं के छुपे समर्थन से आप ये सब कर रहे हो तो आप वैसा भी सामने आ जाओ, हम उस चीज का भी सामना करने के लिए तैयार है। युति के हिसाब से यहाँ पे युति धर्म निभाना उनका काम है। टिकट हमें डिक्लेयर हो चुकी है और 29 तारीख के बाद 4 तारीख तक के सारी चीजें क्लियर होने वाली है। उसके बाद भी अगर इनका ये करते तो हम इनके जो पक्ष श्रेष्ठी है उनके पास आक्षेप दाखल करेंगे अपना, फिर वो लोग कारवाई के लिए स्वतंत्र है। आम्ही तेच बोलतोय की जर त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही तर त्यांच्या मोठ्या नेत्याचे याला समर्थन आहे का, त्यांनी जाहीर करावे। आमचाही तोच बोलणं आहे ना, तुम्हाला तिकीट मागायचा अधिकार सगळ्यांना मागायलाच पाहिजे, फक्त भाषेवर संयम ठेवा। आणि मी पुन्हा बोलतो, आम्हाला जी माहिती आहे की ते आशु गोंडाने म्हणून त्यांच्या उमेदवार उभे करणार आहेत तर त्यांनी करूनच दाखवावा। फक्त आपली किंमत वाढवायसाठी हे लहान तटपुंज्या गोष्टी करू नये। हा, 2 गोष्टी वेगवेगळ्या विचारल्या तुम्ही। एक, शासकीय कमिटीवर त्यांनी नेमणूक केली नाही, हा अधिकार त्यांचा अनुभव कमी आहे वाटते। हा अधिकार पालकमंत्र्याचा असतो, पालकमंत्री त्यांचा होता भाजपच्या। राहिली दुसरी गोष्ट की आम्ही पक्षाचं काम केलं नाही, आम्ही मेरिटवर मागच्या वेळेस तिकीट मागत होतो, तुम्ही दिली नाही,
आम्ही अपक्ष लढला आणि ती आमची तिकीट बरोबर होती ही आम्ही साबित करून दाखवली. मी तर खुलं आव्हान देतो, जर तुम्हाला वाटते तुमची आशु गोंडाण्याची तिकीट मेरिटवर आहे, तुम्ही लढली पाहिजे, त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही. पण आमच्या आमदार साहेबाबद्दल काही तुम्ही एकेरी शब्दाचा उल्लेख केला तर त्याच्या आम्ही खपवून घेणार नाही. महान्यूज 7 करिता कृष्णा बावनकुळे, भंडारा. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर.